नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आकाश, संकर्षण दोघांचंही स्टेजवर नाव पुकारलं जातं. दोघंजणही स्टेजवर येतात. दोघांनाही एकच पुरस्कार मिळाल्यामुळे एकमेकांचं ते अभिनंदन करायला पुढे येतात. स्टेजवर कोणालाही काही वावगं वाटू नये किंवा त्या संदर्भात काही समजू नये म्हणून ते दोघंही एकमेकांना आता अभिनंदन करत हँडशेक करतात. त्याचप्रमाणे समोर स्टेजवर उभं राहून सगळ्यांना नमस्कार करतात, म्हणजे सगळ्यांचेच आभार मानतात. त्यावेळेला आकाशचं लक्ष हे भूमीकडे जातं. भूमी ही स्वतःची नजर सोडून तिथे बघत असते आणि त्यानंतर तेवढ्यातच संकर्षणची नजर भूमीकडे जाते. तीही आकाशकडेच बघत असते. नंतर आता जी सूत्रसंचालन करणारी असते ती म्हणते की आकाश आणि संकर्षण यांचं दोघांचंही हार्दिक स्वागत आहे आणि त्या दोघांनाही मी स्थानापन्न होण्याची विनंती करते. आकाश, संकर्षण दोघंही खाली बसतात आणि त्यावेळेला आता आकाश हा बसायला सांगितल्यानंतर आता ती म्हणते की मी मान्यवर यांना सांगते की श्री केशवराव शितोळे यांनी संकर्षण अधिकारी यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे. आणि त्यानंतर मग त्यांचं स्वागत केलं जातं. त्याचप्रमाणे आता त्याला पुष्पगुच्छ दिल्यानंतर तो त्यांचे आभार मानतो आणि आपल्या जागेवर जाऊन पुन्हा बसतो. त्यानंतर मग त्या मॅडम म्हणतात की मी मान्यवर आपले जे भाऊसाहेब पाटील आहेत त्यांना विनंती करते की या कार्यक्रमाचे अध्यक्ष त्यांनी आपल्या आकाश महाजन म्हणजे जे अलिबागकर आहेत आणि आकाश महाजन गारमेंटचे त्यांचा सन्मान करावा पुष्पगुच्छ देऊन. तेव्हा आता ते भाऊसाहेब पाटील देखील आकाशचं अभिनंदन करतात. आकाश त्यांच्याकडून पुष्पगुच्छ घेतो आणि त्यानंतर मग सगळेजण टाळ्यांच्या कडकडाटामध्ये दोघांचंही अगदी स्वागत करतात. आकाशलाही स्थानापन्न व्हायला सांगितलं जातं. आकाश पण तिथे बसतो आणि सगळे मीडियावाले रिपोर्टर सगळे त्यांच्याकडे डोळे लावून असतात. त्यानंतर मग सूत्रसंचालन करणाऱ्या मॅडम म्हणतात की आजचा दिवस हा सोनियाचा आहे, कारण आपण ज्यांच्यासाठी युवा कर्तृत्व भूषण पुरस्कार निवडला आहे ते दोन्हीही जे मंडळी आहेत आपापल्या क्षेत्रात त्यांनी अतुलनीय अशी कामगिरी केलेली आहे आणि त्यांचं काम हे अगदी वाखाणण्याजोगं आहे. आणि त्यामुळेच आपले जे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत त्यांनी हे लक्षात घेऊनच हा कार्यक्रम योजला आहे की या दोघांचाही सन्मान केला पाहिजे. आणि मुळात म्हणजे ते दोघंही अलिबागचेच आहेत आणि अलिबागकरांसाठी त्यांनी खूप असं मोठं मोलाचं योगदान दिलेलं आहे. त्यामुळेच त्यांच्यासाठी आपण हा आज पुरस्काराचा दिवस जाहीर करतोय. सुरुवातीला म्हणजे मला डॉक्टर संकर्षण अधिकारी यांच्याबद्दल कौतुक करायचं ते म्हणजे ते भारतातील बेस्ट न्यूरोसर्जन म्हणून त्यांची ओळख केली जाते. त्यांना संबोधलं जातं. शिवाय मेंदूची गुंतागुंतीची केस कितीही मोठी सर्जरी असावी तरीही डॉक्टर संकर्षण प्रत्येक सर्जरीवर मात करून प्रत्येकाचा जीव वाचवण्यामध्ये आज तर यशस्वी झाले आहेत. आजतागायत कोणत्याही व्यक्तीची अशी त्यांच्याकडून दुःखद बातमी नाही की कोणी गेले. त्यांच्या हातात प्रत्येक आलेले पेशंट हा त्यांनी बरोबरच केलेला आहे. आकाशलाही ते पटतं आणि आकाशही त्याच्यासाठी टाळ्या वाजवतोच. त्यानंतर मग पुढची व्यक्ती म्हणजेच आकाश महाजन गारमेंटचे सर्वेसर्वा आणि त्यांचे गारमेंट म्हणजे आपल्या अगदी आपण लहान असल्यापासून ते आत्तापर्यंतचे सगळे जे काही शाळेचे युनिफॉर्म म्हणा किंवा काही म्हणा आपण त्यांच्याकडूनच म्हणजेच त्यांचेच घालत आले असं म्हणा ना. शिवाय जगभरात अर्ध्या जगात त्यांच्या गारमेंटची प्रख्याती आहे. त्यांच्या पुढच्या ज्या काही अगोदरच्या 2 पिढ्या होत्या त्यांनी या बिझनेसची सुरुवात केली. आता ही बिझनेस पुढे नेत आहेत ते म्हणजे आकाश महाजन आणि त्यांच्या या बिझनेसला खरंच फार मोठं मोलाचं योगदान आहे. आणि असं म्हणून सगळेजण आता त्याच्यासाठी टाळ्या वाजवायला लागतात. आणि मिस्टर आकाश महाजन यांनी देखील हा जो काही ब्रँड आहे महाजन गारमेंटचा हा पुढे नेण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. खूप कर्तृत्व आहे त्यांचं. इतक्या सगळ्या कमी वेळात त्यांनी ही सगळी कर्तृत्व गाजवलं आहे, त्यामुळे खरंच त्यांचा खूप अभिमान वाटतो मला. असं म्हणून सगळेजण टाळ्या वाजवायला लागतात आणि त्याच वेळेला भूमीही तिलाही गालातल्या गालात हसायला येत असतं, कारण आकाशची मेहनत, आकाशची जी काही जिद्द आहे ती तिने अगदी योग्य ऐकलेली असते. त्याच वेळेला मग आता वेळ येते ती म्हणजे पुरस्कार देण्याची. आता त्या म्हणतात की मी आपले डॉक्टर संकर्षण अधिकारी यांना विनंती करतो की त्यांनी पुढे या आणि आपल्या कार्यक्रमाचे केशवराव शितोळे यांनी त्यांना पुरस्कार जाहीर करावा. असं म्हणून ते केशवराव शितोळे आता त्याला पुरस्कार देतात. आणि त्यानंतर मग ते म्हणतात की मॅडम चला. मग तेवढ्यातच ती थांबवते आणि म्हणते की अहो डॉक्टर संकर्षण काहीतरी बोला तुम्ही, म्हणजे तुमचं मनोगत तरी थोडंसं व्यक्त करा. असं सांगितल्यानंतर तो म्हणतो की मनोगत. तेव्हा ती म्हणते की हो सर, तुम्हाला इतका मोठा पुरस्कार मिळाला आहे, प्लीज मनोगत व्यक्त करा. त्यावेळेला मग तो म्हणतो की बरं ठीक आहे. आता तो माईक हातामध्ये घेतो
आणि म्हणतो की खरं तर मॅडमने मला आता हा अवॉर्ड मिळाल्याबद्दल मनोगत व्यक्त करायला सांगितलेलं आहे, परंतु काय करायचं नाहीच मला समजत नाही आहे. जसं आता या मॅडमने सांगितलं, माझी हे जे काही हातखंड आहे तो या माईकवर नाही आणि हे जे माझी शस्त्र आहे ती माझी शस्त्र वेगळे आहेत, परंतु हे देखील फार मोठं शस्त्र आहे माईक म्हणजे, ज्याने जगापर्यंत माझा आवाज आता जाणार आहे. आणि माझ्याकडे जे शस्त्र माझ्या हातात असतं त्याने मी जसं सांगितलं तसं बरेच सर्जरी करतोय. आणि युवा कर्तृत्व भूषण पुरस्कार यासाठी तुम्ही माझं नाव जाहीर केलं आणि मला अवॉर्ड दिला, त्याबद्दल खरंच तुमचं खूप आभार आहे. या आयोजकांचे, मान्यवरांचे खरंच खूप खूप आभार आहेत की तुम्ही मला या पुरस्काराच्या लायक समजलं. शिवाय मी सगळ्यात मोठा धन्यवाद देतो ते म्हणजे अलिबागकरांना. अलिबागमध्ये राहूनच मी हे सगळं माझं कामकाज चालवतोय. हां, परदेशात जातोही, परदेशात माझ्या सर्जरीजही असतात, परंतु पुन्हा माझी ओढ लागलेली असते ती माझ्या भूमीकडेच. असं म्हटल्यावर आता लगेच आकाश बघायला लागतो. तो म्हणतो की हे बघा, माझी हे जे काही कर्तृत्व आहे त्या सगळ्याचं श्रेय मी माझ्या भूमीला देतो. असं म्हटल्यावर आकाश पुन्हा एकदा बघतो आणि त्याला राग येत असतो. तो म्हणतो की माझी कर्मभूमी, जन्मभूमी अलिबाग याचं मी नाव घेतोय आणि त्यामुळेच मी हे सगळं करू शकतोय. म्हणूनच मला कितीही लांब गेलो तरीही माझी इथेच ओढ लागते, कारण ही माझी जन्मभूमी आहे, जिथे मी जन्म घेतला आहे आणि या अलिबागनेच मला मोठं केलं आहे. त्यामुळे मला इथेच राहावंसं वाटतं आणि इथूनच माझं काही कामकाज करावंसं वाटतं. माझ्या शहराला माझी जर गरज लागली तर मी तिथे असलं पाहिजे असं मला वाटतं आहे. त्यामुळेच मी इथून कुठेही जात नाही. आता आकाश त्याच्या बोलण्याकडे अगदी व्यवस्थित लक्ष देऊन असतो, कारण तो काय काय करतोय याच्याकडे त्याचं पूर्णतः लक्ष असतं, काय बोलतोय त्याच्याकडे. आणि भूमीही अगदी त्याच्या बोलण्याकडे लक्ष देत असते, परंतु आकाशची नजर मध्ये मध्ये भूमीकडे जात असते आणि त्यामुळे आता भूमी ही लांबूनच त्याच्याकडे बघत असते आणि ते सगळं जे काही सुरू आहे ते मुद्दाम सुरू आहे हे असं जणू आकाशला मनातल्या मनात वाटत असतं. संकर्षण म्हणतो की आत्तापर्यंत खरंच मी खूप काम केलं आहे, परंतु खरं तर या सगळ्यामध्ये मोलाचा वाटा तो म्हणजे माझ्या पत्नीचा असं मला वाटतं, कारण ती माझ्याबरोबर खंबीरपणे उभी होती. खरं तर हा पुरस्कार मला मिळावा किंवा मला जाहीर व्हावा अशी एका व्यक्तीची फार इच्छा होती. खरं तर त्या व्यक्तीमुळेच हे सगळं होऊ शकलं आणि मी आज इथपर्यंत पोहोचू शकलो. तो खरं तर त्याच्या बायकोबद्दल बोलत असतो, पल्लवीबद्दल, परंतु तो मुद्दामच आकाशमुळे बोलून दाखवतो की खरं तर ती व्यक्ती सुदैवाने आज आपल्या सगळ्यांमध्ये उपस्थित आहे. ती म्हणजे माझी पत्नी सौभूमी संकर्षण अधिकारी. असं म्हटल्यावर आता आकाश बघायलाच लागतो आणि आकाशच्या हृदयाचे अगदी तुकडे तुकडे झाल्यासारखे होतात, कारण इतकं काही करूनही, इतकं भूमीवर प्रेम करूनही हा संकर्षण पुन्हा पुन्हा भूमीचंच नाव घेतो याचा राग त्याला जास्त येत असतो. तो म्हणतो की मी माझ्या पत्नीला, भूमीला विनंती करतो की तिने हा पुरस्कार इथे स्टेजवर माझ्याबरोबर येऊन शेअर करावा आणि हा पुरस्कार जर तिने शेअर केला तर त्याचा सगळ्यात जास्त आनंद हा मला होईल आणि तिने पुरस्कार शेअर केल्यामुळे या पुरस्काराला 4 चांद लागतील असं मला वाटतंय, असं संकर्षण बोलून दाखवतो. त्यामुळे आता हे सगळं असं घडत असताना मानसी, अथर्व यांना खूप राग येत असतो. आकाशच्या बरोबरीने त्यांनाही तेवढंच राग येत असतो. तर रागिनी आणि पौर्णिमा या दोघींनाही मनातल्या मनात खूपच आनंद होत असतो. आता डॉक्टर संकर्षण हा म्हणतो की भूमी प्लीज, मी तुला विनंती करतो की प्लीज स्टेजवर ये. असं म्हणून आता तो मुद्दामच एका नजरेने आकाशकडे बघत असतो आणि तो सगळ्यांना म्हणतो की या यशाचा खरा वाटा हा माझ्या पत्नीचा आहे. भूमी महाजन हिने वेळोवेळी माझी साथ दिली आणि म्हणूनच मी आज तुमच्यापर्यंत इथे हा पुरस्कार घेण्यासाठी उपस्थित आहे. पौर्णिमाला आता हे ऐकून खूपच आनंद झालेला असतो की वा, म्हणजे इतकं सगळं होऊनही चांगल्या प्रकारे आकाशच्या ज्या काही जखमा आहेत त्यांवर मीठ चोळण्याचं काम हे दोघंजणही करत आहेत, म्हणून त्या खूप आनंदी असतात. नंतर मग आता मीडियामध्ये चर्चा सुरू व्हायला लागते की भूमी महाजन ही तर आकाश महाजनची बायको आहे ना, मग ती डॉक्टर संकर्षणबरोबर काय करते, असे प्रश्न आता कुजबुजायला ते सुरुवात करतात. नंतर मग भूमी ही हसत हसतच स्टेजवर येते आणि सगळेजण आता टाळ्या वाजवायला लागतात. भूमी तिथे स्टेजवर येत असताना मुद्दामच संकर्षण हा भूमीसमोर हात पुढे करतो, जेणेकरून भूमी त्याचा हात धरेल आणि ती वर स्टेजवर येईल. आता हे सगळं ते करत असतात त्यावेळेला खरं तर आकाशला बघवत नसतं, म्हणून तो मान खाली घालून तिथेच बसलेला असतो. मानसीच्या डोळ्यात आता पाणी येतं की किती काय घडतंय, ताई हे सगळं काय करतीये. या घराची सून असतानाही ती संकर्षणबरोबर गेली हे ठीक, परंतु तरीही 4 चौघांमध्ये ती संकर्षणची बायको म्हणून मिरवतीये. त्याबरोबरच संकर्षणबरोबर हातात हात घालून ती अशा प्रकारे स्टेजवर येणार, त्यामुळे सगळ्यांचेच अगदी डोळे पाणवल्यासारखे झालेले असतात. म्हणूनच आता भूमी कसलाही विचार करत नाही, ती आकाशकडे बघते आणि पटकन या गोष्टी विचार करतच आकाशचा हातात हात न देता ती लगेच संकर्षणच्या हातात हात देते आणि तिथून पुढे येते.
आणि तिच्यावर आता सगळ्या लाईट्स फोकस सगळे तिच्यावर असतात आणि भूमी ही अगदी आनंदाने, म्हणजे जणू काही तिच्या चेहऱ्यावर काहीच दुःख नाही आहे, ती खूप आनंदात आहे संकर्षणसोबत असा चेहरा घेऊनच तिथे स्टेजवर येते. आता ती गेल्याबरोबर मानसीला राग येतो. ती विचार करते की ताईचं हे सगळं काय चालू आहे. सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे रिॲक्शन अगदी बदललेले असतात. काय करावं हे त्यांना काहीही सुचत नाही. नंतर आता भूमी ही त्याचा हात हातात धरून पुढे संकर्षण तिला घेऊन येत असतो आणि नंतर मग संकर्षणने तिला आणल्याबरोबर सगळेजण जोरदार टाळ्या वाजवायला लागतात. आकाशच्या तिरक्या नजरेने आकाश तिच्याकडे बघत असतो आणि जे काही चाललं आहे त्याचा राग हा घरातल्या म्हणजेच अथर्व, मानसी, भूमी या तिघांनाही झालेला असतो. नंतर आता भूमीला डॉक्टर संकर्षण हा म्हणतो की 1 मिनिट भूमी अशी पुढे ये आणि तो तिला पुढे यायला सांगतो. त्याचबरोबर आता तिला संकर्षण म्हणतो की भूमी, खरं तर माझा हा जो काही आजचा पुरस्कार प्राप्त झाला आहे त्याची खरे वाटेकरी तूच आहेस आणि म्हणूनच मी हा पुरस्कार तुझ्याबरोबर शेअर करण्याचा विचार केला आहे आणि म्हणूनच मी हा पुरस्कार इथे आणला आहे आणि पुरस्कार इथे आणून मी तुला समोर धरून तुझ्याबरोबर हा पुरस्कार सगळ्या जगासमोर शेअर करतो आहे. कारण तू माझ्याबरोबर होतीस, माझ्याबरोबर अगदी व्यवस्थितपणे आत्तापर्यंत साथ दिली आहेस माझी, म्हणूनच मी तुझ्यासाठी हे सगळं, ते श्रेय हे फक्त तुला जातं भूमी, असं म्हणून आता तो तिच्याकडे तो पुरस्कार धरतो आणि त्याच वेळेला भूमीलाही खरं तर आवडत नसतं, परंतु तिचा नाईलाज असतो आणि ती आकाशकडे अगदी चोरून चोरून तिरक्या नजरेने बघतच तो पुरस्कार घेत असते. आता संकर्षण हा तो पुरस्कार भूमीच्या हातामध्ये देतो आणि स्वतःची बायको म्हणून जगासमोर तिला इंट्रोड्यूस करतो. त्यावेळेला आता भूमी देखील काहीही न बोलता तो पुरस्कार पटकन घेते आणि त्यामुळे ती काहीच बोलत नाही किंवा आनंदाने हे सगळं करते. त्यामुळे आकाशला याचा खूप जास्त राग येत असतो. त्याच्या तळपायाची आग अगदी मस्तकात जात असते. संकर्षण आणि भूमी यांचे मीडियावाले पटापट फोटो खिचत असतात, कारण जी काही कुजबूज चालू आहे त्यांना या फोटोचा आधार हवा असतो आणि म्हणूनच सगळे प्रूफ्स ते गोळा करत असतात. आकाशला मात्र याचा खूपच राग आलेला असतो. आता संकर्षण हा माईक मॅडमकडे देतो आणि नंतर मग भूमीच्याच हातात तो पुरस्कार ठेवून तिचा हातात हात घेतो आणि नंतर हातात हात घेऊन तो खाली तिचा हात धरून तिला घेऊन जात असतो. पुन्हा स्टेजवरून तुला घेऊन जात असताना आकाश हा रागाने संकर्षणकडे बघत असतो. मानसीलाही खूप डोळ्यात पाणी येत असतं, परंतु भूमीला त्या सगळ्यांना फेस करता येतच नसतं म्हणून ती त्यांच्याकडे पाहतच नाही आणि तो पुरस्कार हातामध्ये घेऊन ती तिथून आता खाली उतरली जाते. आता आकाशला या सगळ्यामुळे खूपच खरं तर त्रास होत असतो, परंतु काहीही तो तिथे करू शकत नसतो. त्याच्या मनात तर इच्छा खूप असते, परंतु त्याला काहीच करता येत नाही. आता मुद्दामच संकर्षण तिला अगदी हळूहळू तिथून खालून उतरवून आणतोय आणि जगासमोर त्यांचा पूर्ण असा ड्रामा सुरू असतो की ते जे काही करतायत ते अगदी चांगल्या मनाने किंवा जे काही करतायत त्यांचं खरंच एकमेकांवर खूप प्रेम आहे असं ते दाखवतच आता येत असतात. भूमी आता त्याचा हात धरते आणि सावकाश बस असं संकर्षण तिला बोलतो आणि खाली बसतो आणि ती बसल्यानंतर मुद्दामच तो आकाशकडे बघायला लागतो, कारण त्याला माहीत असतं की हे जे काही झालं आहे त्याने आकाश पूर्णपणे अगदी तुटल्यासारखा झालेला असेल. आकाश आता भूमीकडे पाहतच राहतो, कारण भूमीने जे काही केलं आहे त्याचा राग त्याला भयंकर आलेला असतो आणि तो राग त्याला व्यक्तही करता येत नसतो. नंतर आता त्या सूत्रसंचलन करणाऱ्या मॅडम म्हणतात की आता मी मिस्टर आकाश महाजन यांना समोर येण्याची विनंती करते आणि त्यांना देखील अवॉर्ड देण्यात यावा अशी मी विनंती करते. मग नंतर आकाश समोर आल्याबरोबर भूमी अगदी त्याच्याकडे बघायला लागते आणि मग ती म्हणते की मान्यवर आपले भाऊसाहेब त्यांनी आकाश महाजन यांना अवॉर्ड देऊन त्यांची अशा प्रकारची जी काही कामगिरी आहे त्याला सन्मान करावा अशी मी विनंती करते. त्यावेळेला आता आकाशला ते अवॉर्ड देण्यासाठी म्हणून पुढे येत असतात. आकाशसोबत कोणीही नसतं. भूमी ही संकर्षणसोबत असलेले आकाशबरोबर तिथे कोणीही नाही याचं आता मानसीला खूप वाईट वाटत असतं आणि तेवढंच भूमीला देखील. आता जे मान्यवर असतात ते आकाशला अवॉर्ड जाहीर करतात आणि ते त्याला तो अवॉर्ड देतात, त्यामुळे सगळेजण तर जोरजोरात टाळ्या वाजवायला लागतात. आकाशचं अभिनंदन मुद्दामच रागिनी तिथे बसून करत असते आणि मुद्दामच याचा तिला खूप आनंद झाला आहे असं सगळ्यांसमोर भासवत असते, परंतु भूमी त्यावेळेला काहीही चेहऱ्यावर दाखवत नाही. ती तिथेच गप्प सगळं काही बघत बसलेली असते. नंतर आता त्या मॅडम म्हणतात की सर तुम्ही काहीतरी बोला, तुमचं मनोगत व्यक्त करा अशी मी विनंती करते. त्यावेळेला आता आकाश तिला काहीही न बोलता सुरुवात करतो की सर्वप्रथम मला या जे आयोजक आहेत त्या कार्यक्रमांचे त्यांचे आभार मानायचे आहेत की त्यांनी माझ्यासाठी हा पुरस्कार दिला किंवा मला हा पुरस्कार जाहीर केला आहे. महाजन गारमेंट, खरं तर तुम्ही जसं मॅडम मगाशी म्हणालात तसं अर्ध्या जगात महाजन गारमेंटचं नाव घेतलं जातं आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा यशाचा वाटा आहे माझ्या अगोदरचे 2 पिढी म्हणजे माझे वडील, त्यांच्या अगोदरचे हे सगळे त्याचे भाग आहेत आणि त्यामुळे
त्यांच्या या सगळ्या मेहनतीमुळे आपला हा गारमेंटचा व्यवसाय पुढे जाऊ शकला आणि नंतर आता पुढे येऊन हा नावारूपास आला आणि जगभरात नाव घेतलं जातं ते याच्याचमुळे की आपण प्रत्येक ठिकाणी आपला हा ठसा उमटवलेला आहे. शिवाय माझा हा जो काही व्यवसाय सुरू झाला आहे किंवा हा जो माझा ब्रँड तयार झाला आहे त्याचा फक्त यशाचा वाटेकरी मी नाही, तर माझं पूर्ण कुटुंब त्यामागे आहे. माझ्या पूर्ण कुटुंबाच्या मेहनतीमुळे आमचा आजचा जो काही व्यवसाय आहे तो मोठा होऊ शकला, नावारूपास येऊ शकला आणि म्हणूनच महाजन गारमेंट हे खूप मोठं झालेलं आहे. आणि मला आता इतकंच म्हणायचं आहे की त्यांच्या मेहनतीमुळे आणि त्यांच्या जिद्दीमुळे हे सगळं शक्य होऊ शकलं, नाहीतर काहीच शक्य नव्हतं. आता त्याचं हे जे काही बोलणं रटाळ चालू असतं त्यामुळे पौर्णिमा मुद्दामच तोंड वाकडं करत असते. नंतर आता तो म्हणतो की ठीक आहे, आता मला एकच सांगायचं आहे ते म्हणजे की मगाशी जसं डॉक्टर संकर्षण अधिकारी यांनी नमूद केलं की त्यांच्या यशाचं श्रेय त्यांच्या बायकोला जातं, त्याचप्रमाणे मीही माझ्या यशाचं श्रेय हे माझ्या बायकोला देऊ इच्छितो. आता असं म्हटल्याबरोबर सगळेजणं त्याच्याकडे बघतच बसतात की यशाचं श्रेय बायकोला म्हणजे नेमकं काय करायचं आहे. आता भूमीचं नाव घेत आहेत की काय असा विचार त्यांच्या डोक्यामध्ये यायला लागतो. भूमी आता दचकते आणि त्याच्याकडे पाहतच राहते. तेव्हा तो म्हणतो की मी माझ्या यशाचं हे जे काही अवॉर्ड मिळालं आहे याचं श्रेय माझ्या बायकोला, माझ्या मुलीच्या आईला आणि महाजनांच्या थोरल्या सुनेला याचं श्रेय मी देतो असं म्हटल्याबरोबर इथे आता सगळेजण त्याच्याकडे बघायलाच लागतात. आकाशला भूमीचं नाव घेता येत नाही म्हणून तो भूमीचं नाव घेत नाही आणि त्यामुळे तो तिथेच तसाच उभा असतो. आणि त्यानंतर मग आता भूमीला खूप वाईट वाटत असतं. खरं तर आकाश म्हणतो की आत्तापर्यंत माझी बायको तिने माझी खरंच खूप साथ दिली, सगळ्या गोष्टीतून मला तिने बाहेर काढलं, सगळ्या गोष्टी या अगदी मनाप्रमाणे घडत होत्या आणि आत्तापर्यंत खूप सगळं काही एकमेकांनी मिळून सहन केले, दुःख म्हणा किंवा सुख म्हणा सगळं काही एकत्रित शेअर केलं होतं. परंतु आता मला एकच म्हणायचं आहे की तिने माझी आजवर खूप साथ दिली आहे, कधीही माझी साथ किंवा संगत तिने सोडलेली नाही, प्रत्येक कठीण काळात माझ्यासोबत ती होती. म्हणून आता मला एकच गोष्ट करायची ते म्हणजे मला आता हे सगळ्यांसमोर आपल्या हे अवॉर्ड जाहीर होताना एकच गोष्ट डिक्लेअर करायची आहे ती म्हणजे की मला माझ्या बायकोला कधीही सोडायचं नाही आहे. माझी बायको ही सतत माझ्या मनात आहे आणि तिच्याविषयी कायम माझ्या मनात आदर असेल. परंतु मला आतापर्यंत तिने जी काही साथ दिली त्यामुळे मी कधीही विसरू शकणार नाही आणि मी तिला ही आता हेच सांगेन या प्लॅटफॉर्मवर की कितीही काही झालं तरीही आता मी तिची साथ सोडणार नाही, अगदी शेवटपर्यंत मी तिची साथ देईन असं तो तिथे सगळ्यांसमोर भूमीला वचन देतो. आणि हे सगळं तो करत असताना पुन्हा एकदा मानसी आणि तिच्या डोळ्यात पाणी यायला लागतं. रागिनी आणि पौर्णिमा दोघीजणीही पुन्हा चिडचिड करत असतात, कारण इतकं चुकीचं वागूनही आकाश पुन्हा पुन्हा भूमीच्या चांगल्याचाच विचार करतोय आणि भूमी त्याचीच आहे असा विचार तो करतोय, त्यामुळे त्यांना खरंच खूप राग येत असतो. नंतर मग आता आकाश हा भूमीकडे बघतच राहतो, कारण जे काही घडलंय ते भूमीमुळे हे त्याला माहीत असतं. नंतर जेव्हा पुरस्कार संपतात, वितरण समारंभ, तेव्हा सगळे बाहेर निघायला येतात. संकर्षण आणि भूमी दोघीजणही अगदी पुढे पुढे येत असतात आणि ते येत असताना आता ज्या मॅडम असतात त्या म्हणतात की हे बघा, पत्रकार सगळे जमा झालेले असतात आणि म्हणतात की हे काय आहे भूमी महाजन, तुम्ही तर आकाश महाजन यांच्या बायको आहात ना, मग तुम्ही येथे डॉक्टर अधिकारी यांच्याबरोबर काय करताय, नक्की काय आहे हे समजेल का, म्हणजे तुम्ही तुमच्या नवऱ्याला सोडलं का आणि तुम्ही संकर्षण अधिकारी यांच्यासोबत राहताय का, कधीपासून राहताय, तुमचा डिवोर्स झाला आहे का या अगोदर आणि तुम्ही डिवोर्स व्हायच्या अगोदरच यांच्यासोबत राहताय का, असे सगळे प्रश्न आता ती विचारायला लागते. आणि तिच्या या प्रश्नांमुळे आता भूमी भयंकर चिडते. ती म्हणते की हे बघा मॅडम, तुम्ही पत्रकार आहात ठीक आहे, परंतु एखाद्याच्या नैतिकतेवर असं बोट ठेवून तुम्ही काहीही चुकीचं बोलू शकत नाही, हा अधिकार तुम्हाला कोणी दिलेला नाही आहे, नैतिकता ही जपणं हे तुमचं कर्तव्य आहे. त्यावेळेला मग भूमीला ती म्हणते की हो मॅडम, नैतिकता ही जपलीच पाहिजे, परंतु हे जो काही प्रश्न आमच्यासमोर तुम्हीच उपस्थित केला आहे त्याबद्दलचं उत्तर आता तुम्हीच द्या, नेमकं काय आहे, आकाश महाजन यांना तुम्ही सोडलं आहे का आणि ते नक्की काय आहे हे आम्हाला जाणून घेण्याची पूर्ण इच्छा आहे. तेव्हा मग भूमी म्हणते की आत्ता तरी तुम्हाला या प्रश्नांचं उत्तर आम्ही देऊ शकत नाही. तेव्हा मग ती म्हणते की केव्हा केव्हा देऊ शकता मॅडम. तेव्हा मग ती सांगते की नाही, आम्ही तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं हळूहळू देऊ, त्यामुळे या सगळ्या गोष्टींची घाई आता करण्याची काहीच गरज नाही आहे. आम्हाला वेळ आली किंवा आम्हाला सुचलं की तुम्हाला आम्ही बरोबर उत्तर देऊ, त्याच्या अगोदर काहीही बोलू नका. त्यावेळेला आता लगेच सगळ्यांची कुजबुजच होते, परंतु नक्की असं झालं काय असेल, आकाशशी भांडण झालं का असा विचार यायला लागतो. त्यावेळेला मग आता भूमीला काय बोलावे ते काही समजत नाही. आता आकाशला पाहिल्यावर सगळेजण त्याच्याकडे पळ काढतात.
आमच्या खाजगी प्रश्नांवर कोणीही काही बोलू नये, असं मला वाटतं, असं भूमीने त्यांना सांगितल्यामुळे ते तिथेच गप्प बसतात आणि ते विचित्र असे प्रश्न विचारत असतात, की किती काही झालं तरी तुम्ही लग्नाशिवाय एकमेकांबरोबर राहताय का? याचा भूमीला अगदी राग आलेला असतो. मग भूमीजवळ आता प्रश्न संपल्यानंतर सगळेजण संकर्षणकडे पळ काढतात. सर संकर्षणसाठी बाजूने आता एक बाई येते आणि ती म्हणते, की "सर, तुमचे फोटो काढण्यासाठी एक मंडळी आलेली आहेत. प्लीज जरा येता का?" तेव्हा संकर्षण निघून जातो आणि भूमीही तिथून निघून जात असताना तिथे आता मग संकर्षण म्हणतो, की "मी आलोच हा भूमी." आणि मग जी सूत्रसंचालन करणारी असते ती भूमीबरोबर गप्पा मारत आता समोरच असते. आकाशकडे माईक घेऊन जातात आणि आकाशला विचारतात, की "मिस्टर आकाश महाजन, तुम्हाला याच्यावर काय बोलायचं आहे, की तुमची पत्नी भूमी महाजन ही यांच्याबरोबर कशी काय, संकर्षण अधिकारी यांच्याबरोबर कशी काय? कारण आतापर्यंतचं आम्ही सगळे अपडेट घेतले तुमच्या ॲक्सिडेंटच्या पर्यंतचे. तुम्ही सगळे सोबत होतात. परंतु आता आता अचानक अचानक असं काय घडलं, जेणेकरून हे सगळं करावं लागतंय तुम्हाला?" त्यावर आता भूमी तिथेच उभी असते. ती बघत असते, की नेमका आकाश काय बोलणार आहे. परंतु आकाश त्यावेळेला काहीच बोलून दाखवत नाही. तो गप्प उभा असतो. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. आकाश भूमीला जाब विचारतो. "हे सगळं काय आहे? कशासाठी चाललंय?" भूमी त्याच्यावर ओरडते आणि म्हणते, की "आकाश, मी तुला सांगितलं ना, की या सगळ्या गोष्टी नाही विचारायच्या. सारखं-सारखं किती आणि का विचारतोयस तू मला? अरे हे बघ, हे प्लीज विचारणं आता सोडून दे. आणि आता तुला जो काही निर्णय घ्यायचा आहे, या नात्याबद्दल तुला जे काही करायचं आहे ते तू ठरव. आणि तुला आता ठरवायचं आहे, की तू कधी करणार आहेस हे काय नाही. परंतु या गोष्टी नक्कीच, की तू मला विचारू नको, की आता काय करायचं आहे आणि काय नाही." आकाशला आता यामुळे खूप वाईट वाटलेलं असतं. तर आकाश आता तिकडच्या फ्रेमवरच्या सगळे जे भूमी आणि आकाशचे फोटो असतात ते बाजूला काढून टाकत असतो. रागिनी म्हणते, की "आकाश, अरे काढून टाक. खरंच हे सगळं खूप चुकीचं आहे. काही झालं तरी आता भूमीने किती काही केलं तरी मनातून जाऊ शकत नाही. तिचा जीव होता ना तुझ्यावर, मग ती असं का वागली?" असं म्हणून ती सगळ्या फोटो फ्रेम आता आकाशला काढायला लावते. आणि नंतर मग भूमी ही संकर्षणला विचारते, की "सर, मला ना खरंच खूप त्रास होतोय. हे आपण सगळं संपवूया का?" तेव्हा मग तो म्हणतो, की "कसलं संपवूया? काहीच नाही. तुझं हे संपवण्याने माझी पल्लू परत येणार आहे का? नाही ना? मग गपचूप मी जसं सांगितलं तसं करायचं. अजिबात हलायचं नाही." असं सरळ आता ती बोलून दाखवते. त्यामुळे संकर्षण आता गप्पच बसलेला असतो. आकाश आता पिल्लूची आणि त्यांच्या दोघांची जी फ्रेम असतो ती पण काढून घेते आणि मग तो सगळं खाली टाकतो आणि रागिनी ते सगळं पेटून द्यायला सुरुवात करते. म्हणजेच जी काळीपेटी असते तिने ते पेटवायला बघत असते आणि ते पाहून रागिनी हे म्हणते, की "चल आकाश, आता हे संपून टाकूया आपण सगळं." ती आता फोटो जाळताना आकाश बघत राहतो. नेमकं काय करणार पाहणं रंजक